भाऊ सुरू करूयात. Oh yes, please. येस. नमस्कार सर्वांना. आज आपण पॅरामाउंट अकॅडमी व कायापालट करिअर फोरम तांबवे यांनी आयोजित केलेला संवाद 10वी नंतर काय या संवाद मालेतलं हे जे पहिलं पुष्प आहे, यासाठी आज आपण इथं सर्वजण दूरसंवाद किंवा आपण वेब संवाद म्हणतो ना, या माध्यमातून आपण सर्व एकत्र जमलेलो आहोत. या संवादासाठी आपणामध्ये आपल्याच गावचे सुपुत्र व गावचे प्रथम इंजिनियर श्री राजेंद्र लालासाहेब शिंदे आपणामध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी भाऊंचं या संवादमालेसाठी स्वागत करतो. तसेच ही संवादमाला ज्यांनी घडवून आणली ते पॅरामाउंट मिलिटरी अकॅडमीचे संस्थापक व कार्याध्यक्ष सुधीर बर्गे यांचं देखील मी स्वागत करतो. व या संवादमालेसाठी ज्यांच्यासाठी आपण ही संवादमाला आयोजित केली आहे ते इयत्ता 10वी मध्ये आत्ता शिकत असलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षणाविषयी ज्यांना आस्था आहे ते तांबवे व इतर गावातील सर्व नागरिक यांचं मी स्वागत करतो. आणि आपण या संवादमालेला सुरुवात करूयात. प्रथम, गेली 2 वर्ष ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, कोविड-19 या महामारीमुळे सर्व राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. मुलांच्या करिअर विषयी असतील किंवा शिक्षणाविषयी असतील किंवा इतर प्रश्न आहेत. ते सर्व प्रश्न पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या जवळ न ठेवता ते जर आपण एकमेकांशी बोललो, जर एक प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून दिला आणि त्या प्लॅटफॉर्मवरून जर आपल्याला एकमेकांशी संवाद साधता आला, प्रश्न सोडवता आले, तर ते आपल्याला निश्चितच उपयोगी ठरेल. आणि या अनुषंगाने मागील वर्षी देखील तांबवे गावासाठी जे विद्यार्थी 10वी पास झाले होते, त्यासाठी आजचे जे सन्माननीय वक्ते आहेत त्यांनी 10वीतील विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन पर व्याख्यान दिलं होतं आणि त्यांना मार्गदर्शन करून वेगवेगळ्या ठिकाणी 10वी नंतर त्या ज्या वाटा आहेत, म्हणजे जर प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर आपल्या गावामधील जे विद्यार्थी कराड किंवा इतर ठिकाणी डिप्लोमा व इंजिनिअरिंग साठी जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी भाऊंना जे मार्गदर्शन केलं होतं त्याचा निश्चितच मागच्या वर्षी मुलांना फायदा झाला होता. तसाच यावर्षी देखील मुलांना 10वी नंतर त्यांच्या करिअरच्या वाटा किंवा त्यांच्या आयुष्याचं करिअर सिलेक्ट करताना फायदा व्हावा, त्यांची वाट सुकर व्हावी, या दृष्टीने आपण हे आजचं संवाद आयोजित केलेले आहे. अधिक वेळ न दवडता मी आजचे जे प्रमुख वक्ते आहेत ज्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत, राजूभाऊ आपल्यातलेच आहेत, परंतु आज आपल्याला ते संवाद मालेच्या स्वरूपामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत. भाऊंची मी थोडक्यात आपल्याला ओळख करून दिलेलीच आहे की तांबवे गावचे प्रथम इंजिनियर आणि गावामध्ये ज्या काही नव्याने गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी पाठीमागचे एक व्यक्तिमत्व असे भाऊंची ओळख आपणा सर्वांना आहेच. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपणा सर्वांशी संवाद साधावा. भाऊ, ओव्हर टू यू. हो यस. नमस्कार माझ्या तांबवे गावच्या, नमस्कार सर्वांनाच. शशी, प्रथम धन्यवाद. अतिशय सुरेख असे इंट्रोडक्शन आणि सुधीर आणि तुम्ही दोघांनी या म्हणजे तशी ही जुनीच मालिका आहे पण या वर्षीची हे प्रथम पुष्प आहे आणि तुमच्या दोघांचे खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे
की हे परत सुरू केलं आणि आपल्याला ह्या वर्षीच्या मुलांशी थेट संवाद साधता येतोय त्याच्यामुळे. माझ्याबद्दल सांगायचं झालं, मी नक्कीच माझे सगळे मित्र जे 10वीत आहेत या वर्षीचे, त्यांना सांगू इच्छितो, की मी 1985 साली तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्याच शाळेतून 10वी पास झालो. तेव्हा शाळा आमची अर्थात भैरवनाथ मंदिर आणि अशी याच्यामध्ये होती. आणि त्या इमारतीत ज्या शाळेत तुम्ही आता शिकला त्या इमारतीत माझं शिक्षण नाही झालेलं. पण अ, म मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर त्या काळी तसंच ते होतं आणि तिथे ते सगळं शिक्षण झालं. दुसरं असं की मी तिथून थोडंसं माझ्या शिक्षणाविषयीचा प्रवास तुम्हाला सांगणं गरजेचं समजतो. कारण हे जे काही आहे, ते शिक्षणाबद्दल आहे. 10वी नंतर नक्की काय करायचं असं आहे. आणि सर्व जी 10वीतील माझे मित्र आहेत, या वर्षी जे विद्यार्थी आहेत, त्यांना कदाचित अ, माहीत नसेल म्हणून मी परत एकदा सांगतो, की मी तुमच्याच शाळेतून, आपल्या गावातून 10वी झालो. 1ली ते 4थी माझं सगळं शिक्षण जिल्हा परिषद शाळेची जी आता जुनी इमारत आहे, तिथे मी होतो. आणि 5वी ते 10वी गावातील आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झालं. त्यावेळेस शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल तांबवे असं होतं. आता ते श्रीमान शेठ गणपतराव सूर्यवंशी विद्यालय तांबवे असं आहे. त्याच्यानंतर पुढे मी डिप्लोमाला म्हणजे कराडला गेलो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड आणि तिथून डिप्लोमा पास झाल्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मी डिप्लोमा केला आणि डिप्लोमा पास झाल्यानंतर मी महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात त्या काळी पहिला आलो आणि त्या काळी 4च जागा होत्या डिग्रीला मुंबईला, व्ही-जे-टी-आयला आणि मग व्ही-जे-टी-आयमध्ये मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर झालो, ग्रॅज्युएट इंजिनिअर. त्यानंतर म्हणजे 1993च्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी एका कंपनीत ट्रेनी इंजिनिअर म्हणून सिलेक्ट झालो. ब्रिटिश कंपनी, तिचं नाव डेव्ही पॉवर गॅस. मग 93 ते 99 मी भारतात काम केलं आणि 99 साली मी सौदी अरेबियाला गेलो. तिथे काही महिने राहिलो. 6 ते 8 महिने सौदी अरेबियामध्ये मी एशिया ब्राउन ब्रॉवरी नावाच्या कंपनीत काम केलं. तिथून मस्कतला गेलो आणि मस्कतमध्ये मॅकडोनाल्ड नावाच्या कंपनी, ती पण ब्रिटिश कंपनी होती आणि पेट्रोलियम डेव्हलपमेंट ऑफ ओमान अशी शेलची कंपनी आहे हॉलंडची. त्या कंपनीत काही वर्ष होतो आणि मग पुन्हा 2004च्या अखेरीस म्हणजे 2005ला भारतात आलो आणि एक नॉर्वेची कंपनी जे अ, समुद्रातून तेल विहिरी म्हणजे तयार करतात. समुद्रात तेल विहिरी बनवण्याचं जे काय काम असतं कन्सल्टंटचं, ते आम्ही करतो. त्या सगळ्या करत होतो अनेक वर्ष. मी 2018 पर्यंत तिथे होतो. मी सीनियर इंजिनिअरिंग मॅनेजर म्हणजे डेप्युटी जनरल मॅनेजर होतो तिथे. इलेक्ट्रिकल विभाग सगळं माझ्या अंडर होता आणि ऑफ दुसऱ्याही विभागाची कामं करायला लागायची ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. तिथून आम्ही समुद्रातून जे तेल मिळतं आपल्या सगळ्यांना ते जे पूर्ण इंजिनिअरिंग आहे त्याचं जे भारतातलं काम आहे ते आम्ही बघायचो. बाणेरला ऑफिस होतं. काही दिवसांनी ते म्हणजे रादर 2018 मध्ये त्यांचं ते ऑफिस बंद करण्याचा नॉर्वेच्या गव्हर्नमेंटने निर्णय घेतला. त्यानंतर मी माझी एक स्वतःची कन्सल्टन्सी पण आहे पुण्यात आणि मी अ, अमेरिकेतल्या, ऑस्ट्रेलियातल्या आणि इथल्या पुण्यातल्या एका कंपनीला सल्लागार म्हणून काम करतो. आणि विविध आमच्या क्षेत्रातल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये अ, म्हणजे पेपर्स लिहिलेले आहेत, स्टँडर्ड्स लिहिलेले आहेत. आमचे इंजिनिअरिंग प्रॅक्टिस केलेचे जे काही स्टँडर्ड्स असतात ते लिहिलेले आहेत. आणि असा तो प्रवास आहे. तर इंजिनिअरिंगमध्ये जरी मी इलेक्ट्रिकल इंजिनिअर बाय क्वालिफिकेशन असेल, तरी सिव्हिल, मेकॅनिकल, पाइपिंग, केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन सॉफ्टवेअरचे म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा आमचा थेट संबंध येत नाही. पण केमिकल इंजिनिअर्स, पेट्रोकेमिकल इंजिनिअर्स, आणखी मरीन इंजिनिअर्स अशा सगळ्या अ, गोष्टींमध्ये जवळपास अनुभव माझा आहे. साधारण मला 29 वर्ष 28-29 वर्ष झाली आता या क्षेत्रात काम करून. अजूनही काही 10 एक वर्ष मी सहज काम करेल असं वाटतं.
तर आता मित्रांनो, हे झालं माझा प्रवास आणि मला सांगायचं आहे एकच वारंवार, की ज्या तुम्ही म्हणजे गावात जन्माला आला, त्याच गावात मी जन्माला आलोय. त्याच ओढ्यावर आणि नदी त्या धरणाच्या कडेला त्या म्हणजे जिथे तुम्ही आता जाता तिथेच मी अभ्यास केलेला आहे. तेच गाव माझं आहे आणि मी माझाही प्रवास 10वी नंतरच असा तिथून चालू झाला आणि इथपर्यंत पोहोचू शकलो. तर आजचा विषय जो आहे, की 10वी नंतर काय? अ, हा विषय सरांनी आणि सुधीर सरांनी मांडलेला आहे. तर तुम्हाला 10वी नंतर इंजिनिअरिंगमध्ये जे काय करायचं आहे, जनरली आता इंजिनिअरिंगचा ट्रेंड आहे. अनेक वर्ष बघतो मी. बरीचशी लोकं इंजिनिअरिंगमध्ये अ, अ, म्हणजे प्रवेश घेऊ इच्छितात आणि चुकीचं असं काही नाहीये. इंजिनिअरिंगमध्ये जे काय संधी उपलब्ध आहेत आजच्या काळामध्ये, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू द्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असू द्यात, सिव्हिल असू द्यात, खूप काही पुढे जाऊन चांगल्या संधी उपलब्ध आहेत. विशेषतः कॉम्प्युटर इंजिनिअरिंगबद्दल पण मी बोलेनच नंतर. पण इंजिनिअरिंगच्या ज्या संधी आहेत, कुठलाही इंजिनिअर असू द्यात, कुठल्याही ट्रेडचा असू द्यात. तर बेसिक ट्रेड मी सांगतो. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन पण आहे बेसिक ट्रेड. ही फार जुने, म्हणजे जवळपास भारतामध्ये अल्मोस्ट एक 60-70 वर्ष, 60 वर्ष तरी झाले, की इंजिनिअरिंगचे ट्रेड आहेत हे. 1908 साली टेक्सटाईल इंजिनिअरिंग होतं, ते बंद झालं आता. तर हे जे ट्रेड्स आहेत, ज्याला ट्रेड म्हणतो आपण, की कुठला ट्रेड आहे किंवा कुठली इंजिनिअरिंगची डिसिप्लिन आहे. तर हे चालू झाल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करते वेळेस कुठल्याही तुम्ही क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतलं, तर ते ॲडमिशन तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. आता इंजिनिअरिंगमध्ये तुमचा पुढचा प्रश्न असेल, की भाऊ हे सगळं ठीक आहे, सगळे ट्रेड्स उपलब्ध आहेत, तर कुठल्या ट्रेडमध्ये मी इंजिनिअरिंग केल्यावर मला नोकरी मिळू शकते? कुठल्या ट्रेडला जास्त डिमांड आहे? तो प्रश्न असेल. तिसरं मुख्य प्रश्न असेल, की सगळ्यात उत्तम, सर्वोत्तम इंजिनिअर कसं व्हायचं? कुठले मार्ग आहेत? चौथा प्रश्न असेल, जो म्हणजे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो मी तुमचा पालक म्हणून मी उपस्थित करेल आणि त्याचं उत्तरही मीच देईल, की आर्थिक स्थिती आमची एवढी काही खास नाही. मग ते कमी पैशात चांगला इंजिनिअर कसा होईल? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी इथं आहे. आता आपण पहिल्यांदा प्रश्न घेऊया, की 10वी नंतर इंजिनिअरिंग कसं करता येतं? ठीक आहे शशी, आपण पहिला प्रश्न मीच बोलतो किंवा त्या विषयाबद्दल हे करू, की 10वी नंतर तुम्हाला 11वी-12वी करून त्याच्यापुढे अ, महाराष्ट्र शासनाची CET आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची, म्हणजे सेंट्रल एज्युकेशन कडून येणारी IIT JEE आणि परत आपल्या 10वी-12वीची बोर्डची परीक्षा, असं सगळं जॉइंटली मार्क पर्सेंटाइलमध्ये धरून तुम्हाला पुढे डिग्री करता येते. 11वी-12वी म्हणजे 10वी नंतर 11वी-12वी, 11वी-12वी नंतर 4 वर्षाचा डिग्रीचा कोर्स, असं तुमचा तुम्ही त्या प्रकारे डिग्री इंजिनिअर होता येतं. म्हणजे 10वी 2021 ला झालेला आहे, तर तुम्ही 6 वर्षानंतर म्हणजे 2027 ला तुम्ही ग्रॅज्युएट इंजिनिअर व्हाल. मग ती डिसिप्लिन, जी ज्या डिसिप्लिनची निवड करायची, ती 11वी-12वी झाल्यानंतर 12वीच्या परीक्षेच्या मार्कावर आणि तुमच्या स्वतःच्या निवडीवर आणि आवडीवर ते अवलंबून राहील. पण ते 12वी नंतर तुम्हाला त्याची निवड करता येते. आता 11वी-12वी करायची असल्यास 11वी-12वी आपल्या लोणंदमध्ये जर केलत तुम्ही, तर तिथे एक
मी म्हणेन की तिथे ऍडमिशन मिळणं सोपं होतं, पण तिथे एक मोठी अडचण आहे आम्हाला जाणवली. शशी सर, सुधीर बर्गे सर, आमचे एक सगळे सहकारी 4 वर्षापासून या विषयावर सगळा स्टडी करतायत, की लोणंदमध्ये 11वी-12वी ला ऍडमिशन घेणाऱ्या मुलांचं पुढं काय होतं? आणि आमच्या सर्वांच्या अभ्यासातून एक असं लक्षात आलं, की 11वी-12वी ला लोणंदला ऍडमिशन मिळणं सोपं आहे. पण अडचण अशी आहे, की लोणंदमध्ये सी-ई-टीचे क्लासेस नाहीत. जे कॉमन एंट्रन्स टेस्ट असते, ज्याला सी म्हणतो, ते नाहीयेत. आय-आय-टीचे क्लासेस नाहीयेत. आणि माझे म्हणजे तांब्यातील आमचे मुलं म्हणजे जी मेहनती असतात 10वी पर्यंत खूप कष्ट घेतात आणि 11वी-12वी ला तसाच सपोर्ट तिथे मिळत नाही शिक्षकांच्या या म्हणजे अ, मी म्हणत नाही की शिक्षकांचा दोष आहे, पण तिथे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही किंवा तिथे तेवढ्या सुविधा नाहीत आपल्या लोणंदमध्ये. मग होतं काय, की तो मुलगा सकाळी तिकडे जातो, कॉलेज करतो, घरी येतो आणि सी-ई-टीचा अभ्यास ऑनलाईन करतो किंवा असं काहीचं निदर्शनास आलं आणि त्याच्यात तो यशस्वी होत नाही पुढे जाऊन. मग 11वी-12वी नेमकी कुठं करायची आहे किंवा काय करायची तर मग आमचे सुधीर सर आणि शशी, सुजित आमचा एक असा थिंक टँक आहे म्हणजे जे आम्ही सगळे विचार करतो, की आपल्या गावच्या मुलांना आणखी काय तर मग काही ॲडमिशन्स आपण गेल्या वर्षी साताऱ्याला घ्यायला लावले किंवा काही जणांनी त्याच्या आधीच्या वर्षी घेतले आणि तिथे थोडं मग आम्हाला म्हणजे यश आल्यासारखं वाटलं, की तिकडे मग मुलगा 11वी-12वीच्या सगळ्या अभ्यासावर फोकस करतो. तिकडे घरचा इंटरफेरन्स कमी होतो आणि त्याचबरोबर क्लासेस असतात. चांगले उत्तम प्रकारे स्पर्धक मिळतात वर्गात आणि त्या मुलाचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि अशी मुलं आहेत. मला वाटतं प्रथमेश धुमाळ अशी जी मुलं आहेत, की ज्यांनी 11वी-12वी करून परत डिग्रीला गेलेले आहेत. आता 12वीचे मार्क्स पडल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर मग डिग्रीच्या जागा ओपन होतात आणि मग तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर म्हणजे ज्याला एफ-ई, एस-ई, टी-ई आणि बी-ई म्हणतो. आणि असे 4 वर्ष तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट अथवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही डिग्री इंजिनिअर होऊ शकता. आता हे आपण 11वी-12वी प्लस 4 वर्ष डिग्री याचा हा प्रवास आहे. आता 12वी नंतर चांगलं कॉलेज कुठलं मिळतं, कसे मार्क्स मिळतात, 12वीच्या सगळं म्हणजे 10वीच्या मार्काचा डिग्रीच्या मार्क्ससाठी काहीही उपयोग होत नाही. म्हणजे काय फक्त केवळ उपयोग कुठे होतो? 11वी-12वीचं सरांचं जे कॉलेज आहे, शशिकांत सरांचं जे शिवाजी कॉलेज आहे किंवा पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे किंवा मॉडर्न कॉलेज आहे, वाडिया आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 11वी-12वीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं चांगल्या मार्कने. पण त्यात पण थोडासा आता इश्यू असा झालेला आहे, थोडा प्रॉब्लेम असा झालेला आहे, की 11वी-12वीचा कॉलेजमधील शिकवणाऱ्यांच्या लेक्चररच्या गुणवत्तेपेक्षा जे प्रायव्हेटमध्ये सी-ई-टीचा चांगला अभ्यास करतायत किंवा आय-आय-टीचा चांगला अभ्यास करतायत, त्या मुलांना ॲडमिशन्स मिळतात. म्हणजे कॉलेजची गुणवत्ता याच्यापेक्षा तो जो क्लास आहे, क्लासेस आहेत म्हणजे एज्युकेशन किंवा कोचिंग क्लासेस ज्याला म्हणतो आपण सी-ई-टीचे, त्या क्लासेसच्या त्या क्लासेसची फीज भरून त्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्या क्लासेसमध्ये जे शिकवलं जातं, त्याच्यावर 12वीचा मुलाचा रिझल्ट अवलंबून असतो. मग त्या क्लासेसवर शिकवल्यानंतर म्हणजे काय, काही लोकं 11वी-12वी साठी आपल्या गावातल्या काही पालकांनी म्हणजे जे सधन पालक मी म्हणू शकतो. त्यांनी 11वी-12वीत मुलं पुण्यात ठेवली, काहींनी कोल्हापुरात ठेवली आणि मग मुलांना अभ्यास करायला. म्हणजे अभ्यास आणि खर्च आणि तेवढाही म्हणजे तर साधारण खर्च 11वी-12वीला माझ्या अंदाजाप्रमाणे 2 ते 2.5 लाख रुपये जातात. नक्कीच जातात. पुण्यामध्ये जर हॉस्टेलवर राहायचंय 1.5 लाखापर्यंत साधारण 1.5 ते 2 लाखापर्यंत फीज असतात. म्हणजे 2-2.5 लाख रुपये ते जातात. त्याच्यापुढे डिग्रीला जर तुम्हाला ॲडमिशन गव्हर्नमेंटला मिळालं, तर तुमचे महिन्याची फी काहीतरी ₹40,000 सॉरी वर्षाची फी 40,000 आहे. म्हणजे 4 वर्षाची फी मिळून 4 चोक 16 1,60,000 होतात. प्लस हॉस्टेलचे साधारणपणे एका वर्षाला 70,000 ते 80,000 खर्च येतो.
त्याचे 4 वर्षाचे 3,20,000 म्हणजे साधारणपणे तुमचे 6 लाख रुपये, 5 ते 6 लाख रुपये गव्हर्नमेंटला ऍडमिशन मिळाल्यावर त्या 4 वर्षाचे जातात. म्हणजे 6 ते 6 लाख रुपये ते डिग्री 11वी-12वीचे 2-2.5 लाख असे 8.5 ते 9 लाख रुपये तुमचे नक्कीच 6 वर्ष मध्ये जातात. कमीत कमी मी सांगतो तुम्हाला. 11वी-12वीच्या पद्धतीने गेला तर. ठीक आहे. शशी आता मी आता 11वी-12वी करून डिग्री केली, तर हा प्रवास मी सांगितला तसा होतो. आता आपण 11वी-12वी न करता म्हणजे जर डिप्लोमा करून डिग्री केली, की जे बहुधा आपल्यातले बऱ्याचशा जणांनी हे सगळं म्हणजे गेल्या वर्षी आपण ॲडमिशन्स घेतलेले आहेत. तर तो जो मार्ग आहे डिप्लोमा प्लस डिग्री करण्याचा, तो मार्ग इतका फायदेशीर आहे, त्याच्याबद्दल मला तुम्हाला सांगावसं वाटतं, की असं आहे त्याचं, की 10वीचे आता तुमचे मार्क्स असतात, त्या बेसवर तुम्हाला डिप्लोमाला ॲडमिशन मिळतं मित्रांनो. म्हणजे तुम्हाला डिप्लोमाला चांगले मार्क्स 10वीला चांगले मार्क्स पडले, तर डिप्लोमाला तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळतं. आता गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळाल्याचा फायदा असा होतो, की गव्हर्नमेंटच्या फी केवळ ₹8,000 एका वर्षाची. आणि मित्रांनो पुढे जाऊन सांगतो, की आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे ई-बी-सीचं उत्पन्नाचा दाखला असल्या कारणाने ते 8,000तले ₹4,000 पुढच्या वर्षी मिळणार असतात आणि त्याच्या पुढच्या म्हणजे साधारण 8 त्रिक ₹24,000 जे 3 वर्षाचे जातात डिप्लोमाला, त्यातले 12,000 केवळ खर्च येतो नुसत्या फीचा. बरं 10वी नंतर डिप्लोमा 3 वर्षाचा आणि त्यापुढे डिग्री 3 वर्षाची असते. म्हणजे टोटल 6 वर्ष झाली. आणि 11वी-12वी नंतर सुद्धा 10वी नंतर 11वी-12वी प्लस 4 वर्ष डिग्री म्हणजे तेही 6 वर्ष. म्हणजे डिप्लोमाला तुम्ही ॲडमिशन घेतलं, तर त्या ॲडमिशनमध्ये तुमचे फी 3 वर्षाची मिळून केवळ 24,000 येते. मला वाटतं जयेश जगताप जॉइन केलेलं आहे. जयेश आणि हे सगळे मंडळी पण तुम्हाला सांगतील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 24,000त 3 वर्षाची शैक्षणिक फी जाते. त्या व्यतिरिक्त डिप्लोमामध्ये खर्च काय येतो? पुस्तकांचा येतो. पुस्तकं पण आता ऑनलाईन आहेत म्हणा किंवा बरीचशी अवेलेबल आहेत त्याची. दुसरं काय येतं, साधारण 300 ते ₹400 परीक्षेची फी असते. कारण हे सरकारी शिक्षण आहे. लक्षात घ्या, खूप मोठा फरक आहे. 11वी-12वीतलं शिक्षण सरकारी नाही. सरकारी फक्त कॉलेज आहे. पण कोचिंग जो आहे ते प्रायव्हेटच आहे. म्हणजे जे काय सी-ई-टीला लागणारं जे शिकवलं जातं, ते महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही 11वी-12वीच्या कॉलेजात शिकवलं जात नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट क्लासेस लावणं कंपल्सरी आहे. व्हेअरएज डिप्लोमामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे क्लासेस काही गरज नाही. तुम्हाला 3 वर्षाचा स्पॅन असतो. आता त्याच्यात अजून एक काय फायदा होतो, की आपली जी मुलं आहेत गावाकडची सगळ्यात म्हणजे आपल्या तांब्यातली असू द्यात अथवा कुठलेही म्हणजे ग्रामीण भागातली मुलं, ती सगळी मराठी मीडियममध्ये किंवा सेमी इंग्लिशला असतात. आता त्या मुलांचं इंग्लिश एवढं पक्कं नसतं. म्हणजे ते लिहू शकतात हे आज म्हणजे मी म्हणत नाही, आमची श्रुती किंवा जयेश हे अप्रतिम इंग्लिश बोलायला लागलेत. मी परवा श्रुतीचा व्हिडिओ बघितला. अप्रतिम बोलते. 10वीतली पोरगी आपल्या शेतावर राहणारी फारच सुंदर इंग्लिश बोलते ती. तर हे पोटेन्शियल आहे आपल्या गावचं बाबांनो. हे पोटेन्शियल आहे तुम्हा मंडळीचं. हे तुमच्याकडे मोठी ताकद आहे. आणि ही ताकद आपल्या गावची कमी पैशामध्ये सगळ्यात उत्तमरित्या इंजिनिअर कसं होता येईल त्याच्यात वापरली पाहिजे आणि आम्ही सगळे मंडळी तुम्हाला अगदी हात धरून पुढे नेणारे आहोत. म्हणजे शशी सरांनी, सुधीर घे, आमचे सुजित सर असू दे, सगळी मंडळी त्या विचारांची आहे, की तुम्हा मंडळींना हात धरून पुढे न्यायचं. जसं आपण जत्रेत लहान मुलांचा हात पकडून गर्दीत नेतो तसं तुम्हाला नेणार आहोत. तर 10वी नंतर
तुम्हाला इंग्लिशला ऍडजस्टमेंट व्हायला 3 वर्ष डिप्लोमा असल्यामुळे पहिल्या 6 महिने वर्षात तुम्हाला इंग्लिश कळतं. सेकंड इयर मध्ये तुम्ही आणखी मॅच्युअर्ड होता, परिपक्वता येते आणि तिसऱ्या वर्षाला तर तुम्ही अगदी तरबेज होता, मजबूत होता. म्हणजे तुम्हाला टाइम स्पॅन मिळतो. त्या 3 वर्षामध्ये डिग्रीला जाण्यासाठी शेवटच्याच वर्षाची मार्क पकडली जातात. म्हणजे कदाचित तुम्ही पहिल्या वर्षी कमी मार्क पडले, चालतंय. सेकंड इयरला तुम्ही त्यात इम्प्रूव्हमेंट करू शकता आणि थर्ड इयरच्या मार्कवर तुमच्या डिग्रीचं ऍडमिशन अवलंबून राहतं. आता डिप्लोमा मध्ये तुमचे फीज किती आल्या? फक्त 24,000. आत्ताची फी सांगतोय मी 2020-21 ची. जरी मी पुढच्या 3 वर्षात ते जरी तेवढ्याच फी गृहीत धरतोय, फार फार तर 2-5% महाराष्ट्र शासन वाढवतं, फार वाढवत नाही. म्हणजे 24,000 मध्ये तुमचे 3 वर्षाचं शिक्षण होऊन जातं. आता राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, आता तर ऑनलाईन असल्यामुळे घरातनच आपल्या तांब्यातनच मुलं हे शिकतायत. 2021चं साल तुम्ही ऑनलाईनच होणार आहे. तुम्ही विसरून जा की तुम्हाला हॉस्टेलवर राहावं लागेल आणि पालकांना त्याचा खर्च येईल असं होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं करत असताना डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षी पोहोचल्यानंतर तुम्ही अभ्यास चांगला केला तर तुम्हाला डिग्री देखील सरकारी होऊ शकतं. जसं माझं झालं. माझं पूर्ण शिक्षण डिप्लोमा प्लस डिग्री सगळं मिळून खर्च 40,000 आला हो त्या काळी. म्हणजे ज्यावेळेस ₹11 तिकीट होती कराडला आपल्या तांब्यावरून. तर अशा पद्धतीने तुम्ही जर डिप्लोमा प्लस डिग्रीला जायचं असेल, तर डिग्रीला तुम्हाला महाराष्ट्रातलेच नव्हे, अख्ख्या भारतातले कॉलेजेस ओपन होतात. पण मग त्या कॉलेजमध्ये जायला तुम्हाला जागा पण असतात आणि तिथं एडव्हांटेज काय मिळतो आता डिग्रीला गेल्यावर, की तुमचा डिप्लोमामध्ये सगळ्याच विषयांचा अभ्यास झालेला असतो. आणि डिग्रीमध्ये तेच विषय थोडे एलॉबरेटिव्ह म्हणजे थोडंसं विस्तारित असतात. थोडेसे कक्षा त्याची रुंदावलेली असते. कारण तुम्हाला ग्रॅज्युएट करायचं असतं इंजिनिअरिंगमध्ये म्हणून त्याचा अभ्यास म्हणजे मोठं म्हणजे समजा आता एखादा ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे. त्याला ऑटोमोबाईलची थोडीशी माहिती दिली असते डिप्लोमाच्या मध्ये. पण तोच विषय डिग्रीला आल्यावर थोडा विस्तारित करतात. आता बेस चांगला असल्यामुळे डिप्लोमामध्ये तुम्हाला डिग्रीमध्ये मार्क्स खूप चांगले मिळतात. खूप एडव्हांटेज मिळतो, की डिग्रीला त्या विषयामध्ये तुम्हाला मार्क्स मिळतात. तर मार्क्स मिळाल्याचा फायदा काय होतो? तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये जाता आणि हे मी जे तुम्हाला सांगतोय ते डेटा गोळा करून सांगतोय. मी अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेसला व्हिजिट दिलेले आहे. ते मार्क्स चांगल्यामुळे मिळाल्यामुळे तुम्हाला चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळते. पुढे जाऊन जसं शुभम आपल्या गावचा आहे. ही मुलं सगळी आता गेट म्हणून एक एक्झाम असते डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला. तर ती ऑल इंडिया लेव्हलची गेटची तयारी करतात जेणेकरून भारतातल्या मोठ्या कंपन्या ज्या ONGC, नॅशनल NTPC, इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड ज्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढ्या पोस्ट आहेत, जेवढ्या काय मोठमोठ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत म्हणजे इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड आणि ज्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काय तुमच्या प्रशासनातल्या जागा असतात इंजिनिअरिंगच्या खूप जागा असतात हां. आता तर खूपच जागा निघायला लागल्यात. तर त्यामध्ये तुम्हाला डिग्री झाल्यावर एक गेटची परीक्षा असते. जे शुभम आणि आपल्यातले प्रथमेश धुमाळ आणि 2-4 मुलं ट्राय करतायत आता. तर ती जर परीक्षा पास झाली तर अप्रतिम नोकरी मिळते. अप्रतिम म्हणजे साधारण तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला अतिशयोक्ती नाही सांगत, पण साधारण 70,000 ते 80,000 म्हणजे 60,000 ते 70,000च्या पुढेच पगार मिळतो स्टार्टिंगला. आणि खूप काय सुविधा आणि काय-काय मिळतं बाबा. तर 10वी नंतर इंजिनिअरिंग व्हायच्या मी 2 वाटा सांगितल्या. एक 11वी-12वी आणि 4 वर्षाची डिग्री. त्याच्यामध्ये 8.5 ते 9 लाख पर्यंत खर्च कमीत कमी येईल. आणि डिप्लोमा करून डिग्री जर झाला, तर तुम्हाला तोच खर्च साधारणपणे 5 लाखाच्या आसपासमध्ये येतो. 5 लाखाच्या. इकडे 8.5-9 लाख, 8.5 लाख तर नक्कीच आणि इकडे डिग्री जरी प्रायव्हेटला करावी लागली तुम्हाला, तरी त्या डिग्रीचा मी खर्च 4 लाख धरला.
आणि 3 वर्षाचा एकत्रित डिप्लोमाचा खर्च मी ₹1,00,000 ते ₹1,50,000 धरला. म्हणजे आपण नेट सेव्हिंग 3,00,000 2.5 ते ₹3,00,000 तर करतोच 11वी-12वी करून डिप्लोमा. दुसरा फायदा काय होतो, की डिप्लोमा म्हणजे तुमचे 10वीच्या मार्कवर डिप्लोमाचं चांगलं कॉलेज मिळतं. व्हेअरएज तुम्ही 11वी-12वीला केला, तर 11वी-12वी मध्ये अभ्यास केल्यावर 12वीच्या मार्कवर तुमच्या डिग्रीचं होतं. तर 12वीला मार्क कमी पडतील, काय होतील पुढे जाऊन आणि जनरली पडतात कारण आपल्या लोणंदला त्याची सुविधा नाही. मी पुण्यात असं म्हणणार नाही, की पुण्यामध्ये मार्क्स मिळत नाहीत. मिळवतात मुलं, पण तसे त्यांचे पेरेंट्स असतात, तशी त्यांची घरची परिस्थिती असते बाबा. आता गावाला आपल्या काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती? अतिशय वाईट स्थितीत सगळेजण तिथं तुमचे आई-वडील आहेत. कोणाला कोव्हिडमुळे नोकऱ्या आहेत, कोणाला शेतीत धान्य पिकलं तर विक्री होत नाही. अतिशय म्हणजे सगळे म्हणजे वातावरण नाही चांगलं बाबांनो. त्याच्यामुळं 11वी-12वी मध्ये गेल्यानंतर तिथे मग मी मार्क पाडले 12वी नंतर आणि मग डिग्रीला जायला हा विषय आपल्या मुलांना, खेड्यातल्या मुलांना थोडासा परवडणारा नाही आत्ताच्या काळामध्ये. कोरोनाच्या कालावधीत घर चालवायचं मुश्किल झालेलं आहे, तर आता कसं करणार? हा एक प्रश्न. दुसरा एक फायदा डिप्लोमा प्लस डिग्रीचा आहे, की तुम्ही पुढे जाऊन एम-टेक, एम-ई अशा पण काही गोष्टी आरामशीर करू शकता आणि मग त्याही पुढे जाऊन आपल्यातली मुलांना म्हणजे मी अ, म्हणजे असं बघतोय, की पी-एच-डी इंजिनिअरिंगमध्ये करायची पण संधी असते. मग तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजवर प्राध्यापक होऊ शकता आणि असं सगळं काय करू शकता. आता इंजिनिअरिंग करत असताना मी फक्त गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यांबद्दल बोललो. पण बाबांनो, प्रायव्हेटमध्ये पुष्कळ नोकऱ्या आहेत. आता गावाकडे थोडंसं आता मी गावाला राहिलोय, गावातल्या माणसांबरोबर राहतो बाबा. आता आपण खरं शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, ड्रायव्हर लोकांची मुलं. तर आपल्याकडे असा एखाद दुसरा म्हणेल, की बाबा काय नाही आता फार शिकले तर नोकऱ्या नाहीत. हे आमच्या काळी म्हणत होते. म्हणजे मी ज्यावेळेस 28 वर्षापूर्वी ग्रॅज्युएट इंजिनिअर झालो किंवा 31 वर्षापूर्वी डिप्लोमा इंजिनिअर झालो म्हणजे अगदी 31-32 वर्षापूर्वी म्हणायचे मला, की काय उपयोग नाही तुमचा. पण हे पहा, की नोकऱ्या भरपूर आहेत आणि नोकऱ्या फक्त लोणंद, शिरवळ, फलटण हे कार्यभाग बघून नोकऱ्याचा विचार करू नका. तुम्ही भारतात कुठेही नोकरी करायची तयारी ठेवा आणि संपूर्ण जगात, विश्वामध्ये तुम्ही नोकरी करायची तयारी ठेवा. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, की भारतातल्या इंजिनिअर्सला दरवर्षी मी सांगतो, प्रचंड मागणी आहे. खूप मागणी आहे जगभरात. कुठलाही इंजिनिअर असू द्या. पूर्वी काय व्हायचं, की सॉफ्टवेअर इंजिनिअरच फक्त अमेरिकेत जायचं. आता गेले दिवस ते. गेले दिवस. आता मी स्वतः एक अमेरिकेतला प्रोजेक्ट करतोय. आम्हाला पुढच्या 6 महिन्यानंतर जवळपास 70-80 इंजिनिअर अमेरिकेला पाठवायचे. खोटं नाही सांगत आहे. तिरुमलाई केमिकल नावाची एक कंपनी. त्या कंपनीचा अमेरिकेतला प्लांट आम्ही टाकणार आहोत. त्याच्यासाठी आम्हाला अनुभवी इंजिनिअर्स पाठवावे लागतात. तर सांगायचं काय तात्पर्य, की इंजिनिअरसाठी नोकऱ्या पुष्कळ आहेत आणि त्या नोकऱ्यांची आपण ते मिळवण्याचं आपलं काम आहे. आणि ते कसं? तर ज्या दिवशी इंजिनिअर व्हाल, त्या दिवशी आपल्याला तांबे सोडायचं ह्याची खुणगाठ मनाशी बाळगायची. तांबे सोडायचं म्हणजे मी म्हणत नाही, की आई-वडिलांनाही सोडून नाही का किंवा आई-वडिलांना घेऊन जा. आई-वडिलांना अमेरिकेला घेऊन जाणारे इंजिनिअर आहेत आता इथे. पण सांगायचं तात्पर्य असं, की तांबे सोडलं तुम्ही, आई-बाबांना घरी राहू द्या, सगळे नातेवाईक तिकडे राहू द्या. तुम्ही कुठेही बाहेर गेलात, तुम्हाला पुष्कळ नोकऱ्यांची उपलब्धता आहे. कुठल्याही क्षेत्रात इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, पेट्रोकेमिकल, मेटलर्जी, प्रोडक्शन सगळ्यांमध्ये. पण जास्तीत जास्त संधी तुम्हाला इलेक्ट्रिकलमध्ये आता सध्या, सिव्हिलमध्ये पण आहे, मेकॅनिकलमध्ये पण आहे, इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये आहे, इंजिनिअरिंगच्या आणि अप्रतिम संधी आहेत त्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये. ह्या सगळ्या शाखा तुम्हाला व्यवस्थित मध्ये नोकरी मिळू शकतात. आता नोकरी मिळवणे हाच एक उद्देश जीवनामध्ये असायलाच पाहिजे असं नाहीये. पण जनरली साधारण आपले सर्वसामान्य जो काय आपण जनता आहे किंवा लोकं आहोत,
त्याच्यामध्ये आपल्याकडे एक सर्वमान्य समाजामध्ये अशी एक गोष्ट आहे की मुलाला नोकरी आहे का बाबा असं म्हणतात. मुलगा व्यवसाय करतो का असं कोणी म्हणत नाही. कारण व्यवसायामुळे ते उतार चढाव असतात. जसे शेतीची अनिश्चितता आहे, तशी व्यवसायामधले धोके आपल्याला परवडणारे नसतात. म्हणून आपले लोक म्हणतात बाबा ऑन द सेफर साइड नोकरी कर आणि हे कर. म्हणून आपल्याकडे नोकरीला खूप महत्व आहे. पण काही मुलं आहेत ते व्यवसाय देखील करू शकतात. इंजिनिअरिंगमध्ये खूप काय करता येतं. व्यवसाय देखील तुम्ही करू शकता, नोकरी करू शकता, गव्हर्नमेंटची नोकरी पण करू शकता. प्रायव्हेटमध्ये पण, कॉर्पोरेटमध्ये म्हणजे माझ्यासारखा माणूस मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी केली. इंटरनॅशनल लेव्हलला, आंतरराष्ट्रीय जवळपास 17 वेगवेगळ्या देशांच्या नागरिकांबरोबर मी नोकरी अजूनही माझं डीलिंग असतं किंवा रोज अगदी मीटिंग असतात, अमेरिकेतल्या असतात त्याच्यात. तसंही करता येतं किंवा एम-एस-सी-बीमध्ये इलेक्ट्रिकल बोर्डामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये काम करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअर्स सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये काम करू शकतात. सिव्हिल इंजिनिअर्स तर त्यांना तर खूपच आहे. पी-डब्ल्यू-डी आहे, रस्ते विभाग आहे, कॉर्पोरेशन्स आहेत, वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. त्याच्यात जागा असतात. तर असं हे इंजिनिअरिंगचं क्षेत्र खुलं आहे. आता एखादा प्रश्न अजूनही येईल तुमच्याकडून, जर समजा इंजिनिअरिंग झालो भाऊ आम्ही सगळेजण आणि मला कलेक्टर व्हायचंय किंवा मला सुजित साहेबांसारखं सेल टॅक्स ऑफिसर व्हायचं किंवा मग तहसीलदार व्हायचंय किंवा मला तुमचं फॉरेस्ट ऑफिसर व्हायचंय किंवा काय. तर मित्रांनो, मी सर्वांना क्लिअर करतो, की तुम्हाला गव्हर्नमेंटच्या एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीच्या ह्या दोन्ही परीक्षा तुम्ही ग्रॅज्युएट इंजिनिअर असेल, तर तुम्हाला देता येतात. आय-ए-एस पण परीक्षा देता येते आणि याच्यापेक्षा अजून एक एडव्हांटेज मिळतो इंजिनिअरला. तो म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नावाची आय-ई-एस नावाची एक आय-ए-एस जसं आय-पी-एस आहे, म्हणजे आय-ए-एस, आय-पी-एस तसंच आय-ई-एस आहे. म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तुम्ही जर आय-ई-एस इंजिनिअर झाला, तर तुमची पोस्ट कलेक्टर म्हणजे अगदी म्हणजे प्रशासनातले म्हणजे जसं आय-ए-एस ऑफिसर आहेत, त्या लेव्हलची ती पोस्ट असते. म्हणजे त्या पोस्टमधून तुम्ही काय करता? एक साधारण उदाहरण देतो, की समजा महाराष्ट्र राज्याचे समजा तुम्हाला 2050 सालचे रस्ते कसे असावेत, ह्याचा जर विचार करायचा झाला, तर तुम्हाला त्या लेव्हलला तुम्ही काम करता मुख्य सचिव म्हणून म्हणजे मंत्र्यांबरोबर आणि प्रशासनातल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर. तर हे इतकं ते इंजिनिअरिंगमध्ये फार सुंदररित्या तुम्हाला तेही परीक्षा देता येतात. प्लस तुम्हाला इंडियन नेव्ही, डिफेन्स म्हणजे आर्मीमध्ये आणि तुम्हाला एअर फोर्स या तिन्ही तिन्ही जी दलं आहेत म्हणजे जे काही आपण डिफेन्स म्हणजे गव्हर्नमेंटचे जे काही तिन्ही सेक्टर्स आहेत, याची पुण्यामध्ये म्हणजे पुण्यातलं तर मी गॅरंटेड सांगतो, की इव्हन मुंबईमध्ये देखील या तिन्ही अ, ठिकाणी रिक्रुटमेंट करण्यासाठी शेवटच्या वर्षाला लोकं येतात आणि इंजिनिअर असेल तर तुम्हाला डिफेन्समध्ये, आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल नावाची डायरेक्टली पोस्ट मिळू शकते. प्लस तुम्हाला नेव्हीमध्ये पण चांगली पोस्ट मिळू शकते. तुम्ही ग्रॅज्युएट इंजिनिअर होऊन तिथे प्रयत्न केला आणि त्याचे दुसऱ्या परीक्षा असतात, निकष लावले जातात. त्यात पण गेटची एक्झाम द्यावी लागते. मी असं म्हणत नाही की सगळं सोपं आहे. पण इंजिनिअरिंग असेल तर ह्या पुढच्या सगळ्या वाटा. आता अजून एक सांगतो, जे की अप्रतिम गोष्ट आहे या इंजिनिअरिंगची, की तुम्ही बी झाला किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंगला पोहोचला, तर तुम्हाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे ज्याला आय-आय-एम म्हणतात, त्याचे पूर्वी 5 कॉलेजेस होते भारतात. तर त्याच्या आता काहीतरी 11 की 12 झालेले आहेत. तर आय-आय-एममध्ये इंडियन इन्स्टिट्यूट तुम्हाला तिथे एम-बी-ए करता येतं. एम-बी-ए ही जी म्हणजे म्हणजे एम-बी-ए जर झाला तुम्ही या आय-आय-एम मधून व्हा किंवा सिम्बायोसिस मधून या, इंजिनिअर प्लस एम-बी-ए असं म्हणतोय आम्ही.
प्लस तुम्ही मुंबईला NIIT आहे आणि बरेचसे कॉलेजेस असे भारतात. तिथे जर तुम्ही BE झाल्यानंतर ग्रॅज्युएट इंजिनियर झाल्यावर 2 वर्ष जर तुम्ही नोकरी केली आणि 2 वर्षामध्ये तुम्ही MBAला तुम्ही अप्लाय केलं आणि त्यात सिलेक्ट झालात तुम्ही तिकडे MBAचं शिक्षणाला गेला, तर तुम्ही डायरेक्टली कंपनीचे CEO किंवा मॅनेजिंग डायरेक्टर होऊ शकता. इतकं ते MBAमध्ये ताकद आहे. म्हणजे समजा कमिन्स कंपनी आहे आपल्या सुरवडीला. तर तुम्ही डिप्लोमा केला, डिग्री केली आणि डिग्री झाल्यावर 2 वर्ष नोकरी केली. MBA झाला. MBA मग फायनान्समध्ये झाला, HRमध्ये झाला, ऑपरेशन्समध्ये झाला. तर तुम्हाला तिथून हिंदुस्तान युनिलिव्हर, बरेचसे नेस्ले अशा बऱ्याचशा कंपनी ज्याला आम्ही FMCG कंपनी म्हणतो किंवा कमिन्स सारख्या ज्या कंपन्या आहेत, ते डायरेक्टली मॅनेजमेंटमध्ये घेतात. मॅनेजमेंट म्हणजे कंपनीच्या कोर टीममध्ये जातात. कोर टीममध्ये म्हणजे तुमच्या सॅलरीज साधारण MBAला माझ्या माहितीप्रमाणे काय कंपन्यांना कमीत कमी अर्धा करोड म्हणजे 50 लाख रुपये पगार देतात ते वर्षाचे कमीत कमी. आणि काही जे माझे मित्र आहेत म्हणजे माझ्या मुलाचे मित्र आहेत त्यांना 75 लाख, 60 लाख असे पगार आहेत वर्षाचे सुरुवातीलाच. काय IIM अहमदाबादच्या मुलांना काहीतरी 1.25 कोटी, 1.5 कोटी सॅलरीज आहे. तर हे कसं की टॅलेंटेड मुलं आहेत, त्या मुलांसाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे करता येतात म्हणजे आत्मसात करता येतात. तर असं हे इंजिनिअरिंगचं जे काय महत्व आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये जी ताकद आहे ती ताकद मी तुम्हाला सांगितली. तर यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये माझं असं एक इच्छा आहे मित्रांनो सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेल, की जर तुम्हाला शक्य झालं, तुमच्या घरातल्यांशी सगळ्यांशी चर्चा करा. नक्कीच बाबांनो डिप्लोमाला ॲडमिशन घ्या. ज्यांना इंजिनिअर व्हायचंय त्यांना, ज्यांना डॉक्टर व्हायचंय, फार्मसी व्हायचंय किंवा काय पुढे व्हायचंय, त्या मंडळींनी याच्यामधून पडू नका. पण ज्यांना नक्कीच ह्या इंजिनिअरिंग लाईनला जायचंच आहे, त्यांनी इंजिनिअरिंगचं 10वी नंतर डिप्लोमाला जा. डिप्लोमा नंतर डिग्रीला जा आणि डिग्री नंतर तुम्हाला जर नोकरी करावीशी वाटली, नोकरी करा. त्यातही पुढे चांगला तुम्हाला प्रवास करता येतो, जसा मी केला तसा. विनोद आहे, बरेच आहेत आपल्याकडचे डिग्री झालेले इंजिनिअर. नाही तर पुढे जाऊन एम.टेक करा, ME करा, परत गेटची परीक्षा देऊन गव्हर्नमेंट असं खूप काही अवेलेबल आहे तुम्हाला. म्हणजे मग तिकडे क्षेत्रच मोठं होऊन जातं. जसा एखादा खेळाडू डिस्ट्रिक्ट लेव्हलला खेळतोय, मग नंतर महाराष्ट्र लेव्हलला खेळला, मग ऑल इंडिया लेव्हलला खेळल्यानंतर तो जर पुढे गेला, तर मग तो कुठेही काउंटीमध्ये इंग्लंडमध्ये जाऊन पण खेळू शकतो. असं आहे ते. तर असं हे इंजिनिअरिंग बद्दल आहे. माझ्या मते आता जवळपास अ, पाऊण तास मी बोललोय. कोणाला काय प्रश्न असतील तर सुधीर आपण घ्यायला हरकत नाही शशी? हो, नक्की. हो, नक्की. हां. काय हां. भाऊंना आता जे आपल्याला मार्गदर्शन केलं ते निश्चितच आपल्यासाठी उपयोगी ठरेल. आपल्यापैकी कुणाचे जर काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप केले तरी चालतील. तुम्हाला जर आता काही तुमच्या मनातले प्रश्न असतील, पालक असतील त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील. 10वी नंतर काय हे भाऊंना आपल्याला आता ज्या वाटा सांगितल्या 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या दृष्टीने ज्या आहेत त्या. हो, हो. तर तुमचे जे प्रश्न असतील तर ते आपण घेऊयात आता. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करून प्रश्न विचारू शकता. जे तुमच्या मनात प्रश्न आहेत ते. भाऊ आता सगळ्यांचा असा प्रश्न असेल, आता 10वीचा अजून रिझल्ट लागायचा आहे. होय. तर आता तयारी काय केली पाहिजे, म्हणजे जे 10वीला आहेत होय. प्रवेशासाठी कुठली कागदपत्र लागतील, त्याच्यासाठी सर्वांनी काय तयारी करावी लागेल आता, जो हां. वेळ आहे आता त्यांच्याकडे तो. बरोबर.
आता 10वी नंतर आपल्याला ऍडमिशन घ्यायला गेल्या वर्षी ऍडमिशन घेतलं तर अगदीच ताजा अनुभव आहे. तर आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. म्हणजे डोमिसाईल म्हणजे नॅशनॅलिटीचं जे आपल्या तरडगाव आणि फलटणला मिळतं ते. उत्पन्नाचा दाखला लागेल. नंबर 2 तो आपल्याला तरडगाव मध्ये मिळतो किंवा आपल्याकडे जे ई सेवा केंद्र रोहित ते चालवतात त्यांच्याकडून मदत मिळेल. म्हणजे गाव कामगार तलाठी आणि तरडगावचं किंवा आपल्या गावचं हे. तिसरं जे आहे ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, ते आपल्याला शाळेतून मिळतं. आणि चौथं आहे मार्कशीट, ते आपल्याला 10वीच्या पास झाल्यानंतर ते मिळतं. त्यातले पालकांना मी अगदी कळकळीची विनंती करतो, की तुम्ही मुलांना ॲडमिशन घ्या अथवा नका घेऊ. पण मी तर म्हणेल घ्या बाबांनो, कारण आता आपल्याला पुढे सर्व्हायव्ह करायचं झालं तर हे शिक्षण तर झालंच पाहिजे. तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे जे नॅशनॅलिटी आणि ते आहे, ते पण आधी मिळू शकतं, आत्ताही मिळू शकतं आणि इन्कमचं सर्टिफिकेट पटकन आता तलाठी वगैरे यांना पकडून किंवा यांच्याशी भेट घेऊन ते तयार करून ठेवा. ही 2 महत्त्वाची कागदपत्रे आहेत. गेल्या वर्षी आरक्षण होतं ते अंडर होल्ड होतं, पण तरी पण जातीचा दाखला आणावा लागत होता. पण आता त्याची आवश्यकता नाही. आरक्षणचा आता काही विषयच राहिलेला नाही. तर इन्कम सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट 10वीची आणि 9वीची तुमच्याकडे असेलच. 9वीची अगदीच क्वचित भरावी लागते. जर 10वीत समसमान गुण असतील, तर मग 9वीच्या मार्काचा एक निकष असतो. पण ते काय असतातच जनरली. तर ही पूर्वतयारी लागेल. आणि हो, पालकांचं म्हणजे बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे. कारण मुलांचं नंतर फीस भरायच्या असतील त्यावेळेस. ते जनरली असतंच आपल्यासाठी. हां, शशी. बरोबर भाऊ. आणि हां. त्या दृष्टीनं गावामध्ये देखील रोहित शिंदे यांच्याकडे ती सुविधा आहे. म्हणजे हा जो वेळ आहे आत्ताचा, तो वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टी करता येतील. नंतर अगदी बरोबर. पळापळ करण्याऐवजी. आणखी कुणाचे काही प्रश्न आहेत? हं. सी एक्झामला पोर्शन कोणता असेल? हां. आता हा खरं चांगला प्रश्न आहे. हर्ष, एक्झाम द्यायची म्हणजे 11वी-12वीला म्हणजे जनरली तुम्हाला आता सी-ई-टीची जी तयारी करतात मुलं, ती 10वीची परीक्षा झाली की त्यांचे पालक इथे पुण्यातलं सांगतो. 11वीला त्या ॲडमिशन घेतात आणि 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याच वेळेस सी क्लासेस लावतात. आता या सी-ई-टीचं जे काय पोर्शन आहे, तो जे मी काय लेटेस्ट ऐकला, तर तो 11वी-12वीचा जे एच-एस-सी बोर्डाचा जो काय सिलेबस असतो, त्याच्याशी निगडीत कधी-कधी ते ठेवतात आणि कधी ते ठेवत पण नाहीत. त्यांचं काय झालंय एज्युकेशन सिस्टमचं, शशी पण सांगेल आणि हे सगळ्यांना कल्पना आहे आमचे जे काही शिक्षक मंडळी, की हे लोकं इक्वलायझेशन करतायत. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं एज्युकेशन आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या एज्युकेशनमध्ये समानता म्हणजे इक्वल पातळीवर आणण्याचा यांचा प्रयत्न असतो. म्हणजे पूर्वी पहा, अगदी थोडंसं मागे जाऊन सांगतो, की सी-बी-एस-ईचा सिलेबस वेगळा असायचा आणि एस-एस-सी बोर्डाचा सिलेबस वेगळा असायचा. म्हणजे दोघांच्या शिक्षणात म्हणजे खूप मोठा फरक होता. पण आता तसं झालं नाही. त्यांनी इक्वलायझेशन सी-बी-एस-ईच्याच बऱ्याचशा काही गोष्टी एस-एस-सी बोर्डामध्ये त्यांनी आणल्या आणि त्यामुळे थोडं टफ गेलं मुलांना. पण अगदीच उत्तर द्यायचं झालं तर सी-ई-टीचा जो पोर्शन आहे, तो पोर्शन तुम्हाला दरवर्षी थोडं सेटिंग बदलतं, हर्ष. आणि सेटिंग बदलतं म्हणजे का? त्याचं कारण असं आहे, की महाराष्ट्रातली सी बिगर मराठी माणसांनाही देता येते. कोणालाही देता येते. म्हणजे काय होतं, की दिल्लीत राहणारं एखादं मराठी कुटुंब आहे आणि त्या मराठी कुटुंबाला मुंबईत ॲडमिशन घ्यायचंय, तर त्यांना सी कंपल्सरी असते. किंवा एखादं कुटुंब स्थलांतरित झालंय, समजा त्याची नोकरी एअर इंडियामध्ये आहे आणि एखादा मराठी माणूस आहे, राजेंद्र शिंदे, त्याची फॅमिली तिथे आणि त्याची परत ट्रान्सफर होते. म्हणून ह्यांनी या बऱ्याचशा काही गोष्टी म्हणजे पूर्ण देशाच्या पातळीवर आणल्या. त्यामुळे अचानक सी मार्क्स तिथे. तर त्याला या हर्ष, की क्लासेस जे असतात ना, ते अद्ययावत लागतात. ते लोकांना हे सगळं कळतं. कळतं म्हणजे आता त्यांना तो तो बिझनेस आहे बाबा.
त्यांना त्यांचं ते चालवायचं असतं म्हणून ते अपडेटेड असतं. वेळेस 11वी-12वीचे आपले जे लेक्चरर्स असतात ना, म्हणजे शशी सरांच्या बरोबरचे प्राध्यापक, त्यांना त्यांचं सिलेबसशी फक्त मर्यादित असतात. तर त्याचा पोर्शन हा बदलतो आणि तो पोर्शन थोडा किचकट असतो. किचकट असतो म्हणजे तो तसाच सोपा नसतो. आणि मेडिकलची तर त्याहूनही वाईट आहे 11वी-12वीची मेडिकलची एक्झाम. पण मी असं म्हणणार नाही, की सीईटीची एक्झाम टफ आहे आणि मग तुम्ही त्यात पडूच नका. बाबांनो करायचं जरूर करा. पण मग आपल्या लोणंदला त्या सुविधा नाहीयेत, असं मला आहे ना 11वी-12वीतल्या मुलांनाही सांगितलं आणि सुधीर आणि शशी यांनी स्वतः चौकशी केली याची. सुधीर बोला. सुधीर? भाऊ, हां, बोला. आता जो हर्षचा जो प्रश्न होता ना, हां, तो ह्या संदर्भात होता की आता जे 10वी पास होतील हे सर्व, हां. त्यानंतर त्यांच्यासाठी एक ऑप्शन ठेवलाय, जर तुमच्या 10वी मध्ये तुम्हाला मार्क कमी हां, असतील हां. ओके, ओके. हो, हो, तर हो. तुम्हाला सॉरी, सीईटी सॉरी. द्यायला लागेल. ओके, ओके. मला वाटलं त्याने 11वी-12वीची सीईटी. नाही नाही. नाही, तो आत्ताच बोलतोय. हां, तर ते ॲक्चुअली हर्ष तो कशासाठी आहे, की 10वीचे तुमचे मार्क्स तुम्हाला ॲक्सेप्टेबल नसतील, समाधानकारक नसतील. कारण आता 9वीच्या मार्क्सवर लागणार आहे, बरोबर ना? आणि 10वीच्या आतापर्यंतच्या तुमच्या प्रोग्रेसवर. तर त्यांनी सांगितलेलं आहे, की 11वी-12वीला तुम्हाला ॲडमिशन घ्यायच्या वेळेस जर तुम्हाला असेल, तर ती सीईटी द्यायची का 11वीला कंपल्सरी सीईटी केली? सुधीर? नाही नाही, जर तुम्हाला मार्क कमी असतील असं वाटतंय 10वी मध्ये, हां, हां. आता तर जसे त्यासाठी मार्क तुम्हाला देतील. ती एक्झामची एक पद्धत आहे. पण 11वी-12वीला ऍडमिशन घ्यायला पण सीईटी कंपल्सरी केली आहे का शशी? नाही नाही, तसं नाही. त्यांनी काय केलेलं आहे की तुम्हाला आता 10वी मध्ये 9वीच्या बेसवरती मार्क देतील हां, समथिंग. अजून ते माहित नाही कसे मार्क देतील. आता त्या हां, मुलांना हां. अजून यांचा रिझल्ट लागलेला नाहीये. तर सपोज जसं आपण सोहमला आपण पकडून चालू, सोहम आहे आपल्याकडे. बरं, बरं, सोहम जो आहे आपल्या दृष्टीने 90च्या पुढचा आहे. बरं, पण त्याला काय झालं की शाळेकडून त्याला 85% भेटलंय. पण बरं. त्याला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय तिथं त्या मेरिटमध्ये तो बसत नाही. तर त्या शाळेने ठरवले की तुम्ही सीईटी जर क्लिअर झाला 10वी नंतरच्या, ओके, ओके. तर आता त्या आलं लक्षात, कॉलेज, आलं लक्षात. सॉरी मी मिसलीड झालो 12वीच्या ह्याच्यात. राईट. तर तो प्रश्न होता राईट. मला वाटतं. हां, तर मी काय करतो, मी सुधीर आपल्या एस-एस-सी बोर्डाचे जे काय संचालक मंडळीपैकी एक आहेत कृष्णाजी पाटील, ते माझ्या वरतीच राहतात. म्हणजे ते आता नाशिक बोर्डाचे ते मेन डायरेक्टर आहेत. तर त्यांच्याशी संध्याकाळी बोलतो मी आज. आणि तुमच्या जे आपले ते दोन ग्रुप आहेत ना, त्या ग्रुपवर ते डिक्लेअर करतो. काही जे इकडे प्राध्यापक पण आहेत फर्ग्युसन कॉलेजचे वगैरे, जे ॲडमिशन सेलमध्ये असतात, त्यांच्याशी विचारून घेतो मी सुधीर. हा राईट, बरोबर. मी चालेल. विचारून घेतो ना, की नक्की तुम्ही म्हणजे ते कळेल मला. कारण एस-एस-सी बोर्डाचे ते म्हणजे मला वाटतं शशीलाही कल्पना आहे, कृष्णाजी पाटील आणि त्याचं जे आहेत ते. हां? हा, ते बरोबर. सांगतील आपल्याला, म्हणजे अगदी निश्चित माहिती सांगतील आणि ऑथेंटिक असेल ती माहिती. राईट. आणि मग मी तसा मेसेज टाइप करेन आणि 10वी नंतर सीईटी द्यायची का नाही द्यायची, कुठल्या कॉलेजला जायची, त्याचा पोर्शन काय असेल हे सुद्धा मी विचारून घेतो. हा, बोला. आहे कोणाचा आणखी प्रश्न? हॅलो, हा, शिंदे सर आहेत का? मला शिंदे सरांना विचारायचं होतं की मी अमोल पवार बोलतोय. हा, बोला बोला. की जे आता 11वीला ऍडमिशन होईल तर त्याच्यामध्ये 10वीचे जे काही मार्क असतील, जे अज्युम केलेले असतील, आणि सीईटी या दोघांचं कंबाईन असेल की सीईटी ला पहिला प्रेफरन्स असेल आणि सेकंड प्रेफरन्स 10वीच्या मार्कांना असेल का कंबाईन असेल? हा फक्त माझा डाऊट होता. हा, नाही आता. हा, बोला. शिंदे सरांना जर आयडिया असेल तर थोडं हा. ते सांग. हा किंवा पवार शशी, सर. हा, हा, तर ते अजून क्लिअर गायडन्स तसे हा, अजून काही नाहीये. नाहीयेत त्या बाबतीतले. म्हणजे ते आल्यानंतरच आपण ऑथेंटिक सांगू शकतो की ते नेमकं कसं आहे. असं जसं भाऊ म्हणले की ते विचारून सांगतील. अजून तसं निकाल नाही, नाही अजून कुठेच नाही 10वीचा, आली, आणि कुठेच ते जे माहिती नाही गाईडलाईन. आली. शशीचा आवाज गेला, म्हणजे मला वाटतं नेटचा. ठीक हॅलो. ठीक. हा, म्हणजे पवार ते आपण काय करू, त्याची माहिती मी काढून पण आहे ना, अजून ऑथेंटिक अशी पब्लिश केलेली नाहीये माहिती की काय होणार आहे नक्की या मुलांचं. ओके ओके ओके. कारण काय झालं, मागच्या 1-1.5 वर्षापासून सगळं ऑनलाईनच चालू आहे. होय होय. ग्रामीण अरे. ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे ना,
तो हा. थोडासा शहरीच्या तुलनेत ऑनलाईन वगैरे ह्या गोष्टीला ऍक्सेप्टन्स त्याचा थोडासा कमी आहे. तर होय ती की होय. ऍडव्हान्स मध्ये जर भेटली असती तर थोडं आपल्या नाही, रुरल आपण काय करू, नक्की माझे एक मित्र आहेत, ते म्हणजे SSC बोर्डामध्ये सहसंचालक आहेत, नाशिक विभागाचे ते हे आहेत. आणि सुदैवाने ते इथे, मी दुसऱ्या माळ्यावर राहतो, त्यांचं 6व्या माळ्यावर घर आहे. तर ते त्यांना मी संध्याकाळी संपर्क करतो अगदी. जर काय माहिती मिळाली आपल्याला, ते SSC बोर्डाच्या मॅनेजमेंट कमिटीमध्येच आहेत, टॉपच्या ह्याच्यामध्ये. तर लकीली ते आहेत आता ओळखीचे, तर ते सांगतील मला. अनऑफिशियली असेल ऑफकोर्स ते, पण मी त्यांच्याशी आज संध्याकाळी बोलून आहे ना, तसा खुलासा करतो आणि तो आपल्या ग्रुपवर येतो की सीईटीचा अभ्यास करायला लागणारच आहे का, आणि जे काय आपल्याला अपेक्षित कॉलेज मिळवायचं असेल तर त्या कॉलेजला आणखी काय वेगळे निकष आहेत का, हे मी FC कॉलेजचे एक मार्कंडे सर म्हणून आहेत, जे ऍडमिशन सेलमध्ये असतात, त्यांची उद्या भेट घेतो आणि नक्की खुलासा करतो ऍडव्हान्स मध्ये. मग तुम्ही लोक रेडी राहाल त्यासाठी. ओके ओके ठीक आहे. हा. अजून काय आहेत का कोणाचे प्रश्न? विराज, शेजल, ते प्रणाली आणि बाकी सगळ्यांनी घेतलेले आहेत ना, सगळे डॉक्युमेंट्स पण आणलेले आहेत ना, म्हणजे ह्याचे. हो असतील, मला वाटतं समथिंग सर्वांच्या जवळ असतील. किशोरी आहे, राज, तुझा काय प्रश्न आहे का रे राज? आहे का लाईनवर राज? अनिशा, तुझा काय प्रश्न आहे? आर्यन, तुमचं काय प्रश्न असेल विचारू शकता तुम्ही. हा, आर्यन का? कराडला ऍडमिशन साठी आता पर्सेंटेज किती लागेल? चांगला प्रश्न आहे आर्यन. म्हणजे हे पहा, आता हे बघ बाबा, गेल्या वर्षी आपले जयेश आणि श्रुती वगैरे मला वाटतंय 90 अबव होते ना आर्यन? किती होते रे? 89 and above. हा, 89 अँड अबव होते, राईट सुधीर. तर सर्वांना ऍडमिशन तेव्हा मिळाले. हा, आता काय होतं की डिप्लोमाला गेल्या वर्षी किंवा हल्ली म्हणजे असं झालं की 11वी-12वीचे जे क्लासेस चालवतात मंडळी, त्यांनी असं सांगितलं की बाबा 12वी करा, 11वी करा, असं जरा ट्रेंड तसा झाल्यामुळे डिप्लोमाकडे सीट्स वेकंट राहत होत्या. पण गेल्या वर्षी आम्हाला असा अनुभव आला की ऍडमिशन आम्हाला म्हणजे मेरिट लिस्ट प्रमाणे मिळालं खरं, पण थोडंसं सुरुवातीला वाटलं होतं की मिळेल ना मिळेल, पण फार अभ्यासपूर्वक फॉर्म भरले होते आणि मिळून गेले सगळ्यांना. तर अगदीच प्रिसाईज उत्तर द्यायचं झालं तर 89 किंवा 85% वर तुला हे असतील मार्क, तर कराडला ऍडमिशन मिळायला मला अडचण वाटत नाही. त्याचं कारण सांगतो. फक्त जे काय ट्रेड हवाय, सपोज आता तुला एखाद्या वेळेस म्हणशील मला नाही कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचंय आणि मला 85% मार्क आहेत, तर कदाचित तिकडे मिळू शकणार नाही. कारण कॉम्प्युटरचं हायएस्ट मेरिट होतं गेल्या वर्षी, त्याच्या खालोखाल मेकॅनिकलचं होतं, मग नाही त्याच्या खालोखाल इलेक्ट्रिकलचं होतं, मग मेकॅनिकल सिव्हिल. आर्यन, आणि असं पण असतं अरे की तिथे नंबर ऑफ सीट्स किती आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आता मेकॅनिकलला 120 जागा आहेत कराडला, इलेक्ट्रिकलला 60च आहेत. त्यामुळे मग जागा जास्त, 120 काय 180 आहेत, सॉरी 120 आहेत ते मेजॉरिटीसाठी, 60 आहे ते मायनॉरिटीचा एक वर्ग आहे तिथे, म्हणजे मोमेडियन आणि हे सगळे मायनॉरिटी, पारसी अशा काही कम्युनिटीसाठी, आणि 180 जागा आहेत मेकॅनिकलला. तर असं असल्या कारणाने ना मग ते मेरिट दरवर्षी थोडं इकडे तिकडे होतं. आणि अजून एक ऍडव्हान्टेज असतो आर्यन, की ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे 10वीचं अजून एक असा एक ऍडव्हान्टेज आहे की होम डिस्ट्रिक्ट आणि नॉन होम डिस्ट्रिक्ट. म्हणजे तू जर होम डिस्ट्रिक्ट मध्ये आपलं साताऱ्यातनं परीक्षा देतोय आणि तुला पुण्यातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचे, तर तुला प्रिफरन्स मिळतो तिथे. तर आम्ही असाही एक स्टडी केला होता गेल्या वेळेस, मीच ऍडमिशन प्रोसेसमध्ये होतो या चौघांच्या तिघांच्या. तर होम डिस्ट्रिक्ट, नॉन होम डिस्ट्रिक्ट, जर तुला तिकडे ऍडमिशन नाही मिळालं तर पुण्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला, वाडियाला नक्की ऍडमिशन मिळतं. काय होतं की ती मुलं, समजा सातारा जिल्ह्यातली मुलं सातारात प्रिफर करतात, कारण त्यांना बरं आहे, कराड बरं आहे, कोल्हापूर बरं आहे.
पण पुणे पण आपल्याला तितकं सोयीचं आहे. मुंबईमध्ये पण ऍडमिशन मिळू शकतं, पण मुंबईला कोणी जाणार नाही, पण एखाद्याचे नातेवाईक असले जातात तसे. तर अगदी तुझ्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं झालं तर 85% अगदी 82-83च्या वर जरी तुम्ही असेल तरी तुम्हाला आपण कराडमध्ये ऍडमिशन घेण्याचे कॅप राऊंड 1, 2, 3 असे 3 राऊंड असतात. आणि मला जयेशकडून समजलं काहीतरी महिन्यापूर्वी की इव्हन 80-82% वाल्यांना पण नंतर मेकॅनिकल ओपनला ऍडमिशन दिलं. सुजित भरत शिंदेचं मला वाटतं सुधीर असंच ऍडमिशन झालं ना, की नंतर जागा शिल्लक राहिल्या, आपल्याला कॉल आला आणि मग पळवला त्याला सुजितला तिकडे आणि ऍडमिशन घेऊन आलो आपण. बरोबर ना असं सुधीर? हा, राईट राईट, बरोबर. तर मिळून जाईल ऍडमिशन. आर्यन 80% माझं असं एक सजेशन राहील, 80% वरच्या प्रत्येक मुलाने इंजिनिअरिंगसाठी ट्राय करा बाबा. भले पुढे होऊ नये ना, तुम्ही डिप्लोमावर थांबला तरी चालेल, नोकरी मिळेल, काय होईल तरी 80-85% कराडचा फायदा घ्या. अजून काय आर्यन काय थँक्यू सर. बरोबर आहे का? अजून काय विचारायचं रे तुला? नाही सर काय. ठीक आहे. सुधीर विचारा आणखी काय नाही. प्रणाली आहे का? प्रणालीच्या फोन आला होता, प्रणाली आणि स्नेहल. हो आहे. प्रणाली आहे. काय प्रणाली तुझा काय प्रश्न आहे का रे बाबा? म्हणजे काय होतं, तुम्ही एकाने प्रश्न विचारला तर अनेकांना त्याची उत्तरं मिळतात, तो फायदा असतो. नाही, ते पर्सेंटेजच विचारायचं होतं फक्त. म्हणजे होय होय. आणि मुलींसाठी मी तुम्हाला सांगेन की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नावाचं अतिशय सुंदर फील्ड आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर पण मुली चांगल्या काम करतात, सिव्हिल पण आहे. मेकॅनिकल सोडून मुलींना बाकीच्या फील्डमध्ये तुम्हाला हरकत नाही ऍडमिशन घ्यायला. सगळ्यात चांगलं फील्ड आता मुलींसाठी अथवा मुलांसाठी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं आहे. भवितव्य पण चांगलं आहे, सगळंच ऑनलाईन आहे. फक्त काय होतं की चांगल्या कॉलेजमधून कॉम्प्युटर इंजिनियर होणं गरजेचं आहे आणि डिग्री सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये झाली तर तुम्हाला चांगली नोकरी मिळते. तेवढा एक ॲडव्हान्टेज आहे. आणि मग त्याच्या खालोखाल इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोसेस म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग. हा प्रणाली, तर म्हणजे तुम्ही असा आता विचार करा की गेल्या वर्षी सुधीर आपण 3 ते 4 जण गेले, या वर्षी 15 लोक गेले पाहिजेत बाबा इंजिनिअरिंगला काही करून. हा सुधीर, हा, बरोबर आहे, राईट. जे कोणी पालकांना म्हणजे काय अडचणी असतील ते शेअर करा, कारण एज्युकेशन लोन पण मिळतं बँकेकडून आणि ही मुलं कर्ज काढून म्हणजे कर्जाचे हप्ते जेव्हा यांची नोकरी लागेल तेव्हा द्यायची अशी सुविधा असते. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या पण घाबरू नका. म्हणजे पालकांना मी विनंती करेल, मी तुमच्या जागी मीच आहे आता ह्या सगळ्या मुलांचा पालक म्हणून. तर ती मुलं नोकरीला लागल्यावर ते पैसे बँकेचे फेडू शकतात, तोपर्यंत बँक देखील हप्ते मागत नाही त्यांना. पालकांच्या वतीने कोणाचा प्रश्न असेल तर जरूर विचार. एज्युकेशन लोन द्यावं लागतं, घेता येतं. आणि पुढे जाऊन सांगतो खरं, म्हणजे तुम्हाला वाटेल की भाऊ काय स्वप्न दाखवतात की काय, पण मित्रांनो सांगतो तुम्हाला, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला गेल्यावर एक अमेरिकेची एक्झाम असते किंवा अनेक विद्यापीठ आहेत, ती परीक्षा जर तुम्ही दिली, तुम्हाला तिकडे फुकट शिक्षण घेता येतं. अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये ऑलमोस्ट फ्री शिक्षण होतं. ऑलमोस्ट फ्री, मी म्हणत नाही की अगदी सगळंच फ्री मिळतं, पण त्यालाही बँक लोन घेता येतं. साधारण 30-32 लाख खर्च येतो आणि तुम्ही अमेरिकेत जाऊन शिक्षण घेऊन तिकडे नोकरी करून ते फेडू शकता. तर असा लॉंग एम ठेवा, मोठं उद्दिष्ट ठेवा तुम्ही सगळ्यांनी. तर असं मला म्हणायचं तिथे. अजून प्रतीक्षा किंवा कोण आहेत लाईनवर? स्नेहल आहे. स्नेहल, तुझा काय प्रश्न आहे का? वेदिका. सरांना माहित सगळे, सुधीर सरांना सगळ्यांची नावं आणि माहिती. फायनान्स जो भाग आहे मुलांच्या आई वडिलांसाठी मी म्हणतोय ते की त्याच्याबद्दल प्लीज सगळ्यांनी थोडंसं ना एवढी काळजी करू नका बाबांनो, कारण म्हणजे सगळे पेरेंट्सला मी रिक्वेस्ट करेल की आपलं जे वैभव आहे
ते आपली मुलं आहेत आणि मुलांचं जर सगळं काय व्यवस्थित झालं तर तीच खरं वैभव आहे. हे सगळं बाकीचं सगळं आहेत. कारण आमचा विशाल असू द्या, विशाल धर्मराज शिंदे आणि त्याची बहीण असू द्यात, ही लोक सुद्धा अगदी तशी साधी लोक, पण आता त्याची ते शशी काय नाव त्यांचं ते अमेरिकेत, रुपाली भोसले हा रुपाली बरोबर. भोसले आहेत, त्याही अमेरिकेत आहेत, अमित आहे अमेरिकेमध्ये, मनोहर आहे, मी स्वतः अनेक देशांमध्ये. सांगायचं काय की या मुलांमध्ये जे काय इन्व्हेस्ट करू आपण फायनान्शियल किंवा जे काय त्यांच्या शिक्षणाला खर्च करू, त्याच्या कैक पटीने ती मुलं आपल्या घराचं वैभव वाढवतात. त्यामुळे पालकांना विनंती करतो की आपला एक चांगला ग्रुप आहे, कायापालट ग्रुप आहे, जे शशी, विशाल आणि सुजिताने या सगळ्या मंडळीने आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत. आणि परत सुधीर सरांचं जे हे कार्य आहे पॅरामाउंट अकॅडमीचं, आम्ही तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की ही जी दिंडी निघाली जर समजा आळंदीतनं, तर आम्ही सगळे तुमची दिंडी पंढरपुरापर्यंत मात्र नक्की पोहोचू बाबा. तुमच्या सगळ्यांनी फक्त त्या दिंडीत सामील व्हा. शशी नेहमी म्हणतो, त्याचे वेगवेगळे शब्द असतात की भाऊ ही शिक्षणाची दिंडी आहे, ही वृक्ष दिंडी आहे, ही कोविडची दिंडी आहे, हे असं सगळं त्याचे विचार आहेत शशी सरांची. आणि सरांच्या त्या विचारांना आम्ही सगळेजण एकमेकांच्या विचारांना ऑफकोर्स प्रोत्साहन देतो आणि चांगलं कार्य करतो. आणि याच्या मागे प्रेरणा एकच आहे की आपलं गाव आपल्या सगळ्यांच्या पेक्षा मोठं झालं पाहिजे. या गावानं भयंकर सोसलंय, सहन केलंय, आर्थिकदृष्ट्या सहन केलेलं आहे, अपमान अनेक वेळा सहन केलेले आहेत, काही वेळा लोणंदमध्ये तांब्याचं नाव सांगा, पण आपलं गाव आता इंजिनियरचं, अधिकाऱ्यांचं, प्राध्यापकांचं, डॉक्टरांचं किंवा डिफेन्समध्ये कमांडो सारख्या लोकांचे, अशी गावाची आम्ही ओळख करण्याच्या आमच्या थोडक्यात असं खूप तळमळ आहे बाबांनो, खूप धडपडतोय आम्ही. आणि तुम्हीच जी लोक आहेत ते याच्यातनं साथ देऊ शकता. कारण काय की पुढे जाऊन जमिनी प्रत्येकाच्या हिश्श्याला कमी कमी येत जाणार आहे. ड्रायव्हिंग किंवा जे काय व्यवसाय आहेत ते काय त्या व्यवसायामध्ये आताच शिल्लक नाहीये, वाढती महागाईमुळे त्याला नाकेनऊ येतं. मग आपल्याला स्वयंभू कसं होऊ शकतो? तर इंजिनिअरिंग, डॉक्टर किंवा ह्या ज्या काय वाटचाल आहे शिक्षणाची, शशीसारखा व्यक्ती आज तुम्हाला कल्पना नसेल, संस्थेमध्ये खूप काय गोष्टी तो करत असतोय. साधा मुलगा, आपल्याला त्याची तर काय, त्याची एक वेगळी स्टोरीच आहे शशी सरांची पण. पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा याच वाटेवर या आणि आम्ही सगळे आहोत पावलोपावली. कुणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही की भाऊ आता मी डिग्री झालो, मला नोकरी नाही, मग घरचे नाही सोडणार आम्ही तुम्हाला. काही करून तिथे त्या पदावर किंवा त्या पोस्टवर घेऊन जा. एवढा आमचा शब्द आमच्या कायापालट करिअर फोरम जे शशीने आणि आम्ही सगळ्यांनी ते चालू केलं, तर यामधून आम्हाला ते सहकार्य करायचंच आहे. आमचं कामच आहे आता ते. पण तुम्ही पालक आणि विद्यार्थी बाबांनो कशातच कमी पडू नका. तुम्हाला कराडला ऍडमिशनला जायला उद्या व्हेइकल पाहिजे, कार पाहिजे, अरेंज करू आपण. तुम्हाला तिथे ऍडमिशन भरण्यासाठी तिथे कोण माणूस पाहिजे सोबत, अरेंज करू. तुमचे ऑनलाईन सगळे फॉर्म भरायचे मी स्वतः भरेन. शशी सर येतील मदतीला, सुधीर भरतील. आम्ही स्वतः सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. फक्त तुम्ही आणि तुमचे पालक उभे राहा. ते पण किती, 6 महिने, वर्षभर. त्याच्या पुढे मुलंच आपल्या पायावर उभी राहतात शशी, आणि मुलंच पुढे स्वतःला चालवतात. बरोबर ना शशी? आपल्या अनुभवातनं आपण बोलतोय नाही का? हो, अगदी बरोबर आहे. हा. तर हे गाव शशी आणि आमच्या सगळ्यांचं, शशी सर असू द्या, आता मी त्याला शशी म्हणतो, माझ्यापेक्षा लहान आहे पण तो प्राध्यापक आहे, अरविंद जगताप प्राध्यापक आहेत तिथेच. तर सगळ्यांनी, आमच्या सगळ्यांची एक इच्छा आहे की हे गाव आता आपल्याला बदलायचंय. अंतर्बाह्य ज्याला आम्ही कायापालट जे शब्द आहे, तो आतून पण आणि बाहेरून पण. शाळा बदलली बाहेरून, आता विद्यार्थी आतून बदलतील आणि एक मोठा फोरम तयार करायचा पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या इथे इंजिनिअरिंग आणि ह्या सगळ्या शिक्षणाचा. बरोबर प्रणाली? हो हा, नक्की ना? हो नक्की.
हा, म्हणजे तू जर उद्या एखाद्या इंजिनियर्स इंडिया लिमिटेड दिल्लीमध्ये कामाला असशील तर मी येईल ना तुला भेटायला तिथे, काहीच अडचण नाही. असं काहीतरी स्वप्न बघा बाबांनो. फार सोचलंय अगं आपण, भयंकर सोचलंय. एकतर दुष्काळ होता पहिला, आता दिसतंय तुम्हाला हिरवळ. लांब लांब जायची लोक कामाला. काय रोजगार हमी योजना आपल्या गावात यायची पहिली 30 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर अनेक मान अपमान. आपण कष्ट करत बसलो, आपल्या गाडी ड्रायव्हिंग सगळे चालवले, पण बिचाऱ्यांना कुठे स्टँडिंग नाही राहिलं नीट. काम तर करायचं प्रामाणिकपणे. असं सगळं झालं आणि त्याच्यामध्ये नुकसान झालं आपलं. बघ, त्या लोकांनी गाव जगवला. त्या लोकांनीच गावाला जीवन ठेवलं, नाही तर दुष्काळ कामच नव्हती. मग ड्रायव्हर लोकांनी हे सगळं नीट टिकवलं आणि आपण आता त्याला मोठं करायला पाहिजे. आपले काय मित्र असतील, काय असतील तरी तो विषय, पण तुम्हा मुलांच्या हातात आहे 10वीच्या. बरोबर ना सुधीर सर? हा, बरोबर आहे. हा, तुम्हा मुलांच्या हातात आहे हा बदल करायचा. आज सुधीर सर तिकडे अगदी 15व्या वर्षी, मला वाटतं किती वर्षी सुधीर तुम्ही रिक्रूट झाला? 16व्या वर्षी ना? 17 17व्या वर्षी. 17 वर्षाचा आपल्या गावचा मुलगा हेलिकॉप्टर मधून ते पुढे जाऊन त्यांना पॅराशूट आणि काय काय करावं लागलं आणि त्यांनी एक स्वतःच स्थान निर्माण केलं. बरं, असं आहे की तिथपर्यंत थांबले नाहीत. ते रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी अकॅडमी चालू केली आणि आम्हाला, आमच्या सारख्यांना हे प्लॅटफॉर्म मिळाला त्या अकॅडमी तर्फे बोलण्याचा. आज तुम्ही बघता की आर्मी रिटायर झालेले लोक, आपल्याला साधं कोपर्ड्याला जातो, मेजर ढाबा आहे, ते काय करतात व्यवसायाने, आपले सर काय करतात, सुधीर सर. अशी लोक आहेत, म्हणून यामध्ये भविष्य चांगलं दिसतंय आम्हाला. आणि ही लोक आहेत म्हणून तर बाबा हे सगळी कामं पण होतात तिथे स्थानिक लेवलला. आम्ही साताऱ्यात, पुण्यातनं करतोय प्रयत्न, पण सुधीर सरांचं योगदान याच्यामध्ये मोठं आहे आणि मोठं याच्यातनं कार्य होणार आहे. या अकॅडमी मधून फार मोठं काम होणार आहे. या गावाला बदल करणार, तर ती अकॅडमी अगदी बेस असणार आहे. म्हणजे मी त्यांना कायम, ज्या दिवशी अकॅडमी चालू केली त्या दिवशीपासून आज आणि कायम म्हणत असतो, हे एवढं सोपं नाही. हे थोडक्यात कसं आहे, तुम्ही विचार करा की सगळ्यांनाच वारकरी करायचं आळंदीत नेऊन, तसं आहे. आणि त्याप्रमाणे हे शिक्षणातलं जे काय आहे त्याची ताकद खूप ओढणार आहे. बरं, तुम्हाला पुढे जाऊन एखाद्या मुलाला लग्न करायचं झालं तर इंजिनियर असेल तरच तुला ते लग्न होणार आहे, नाही का? म्हणजे आता भानगड झाली आता सगळी शिक्षणाची. आमच्या वेळेच नव्हतं असं काय, पण म्हणजे एक विनोद म्हणून सांगितलं तुम्हाला. तर सगळ्यांनी इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेडिकल म्हणा, सगळ्यांनी यात पडावं. आणि मग सुधीर सर सांगतील की जर समजा एखाद्याला कमी मार्क पडले, तर मग आपण डिफेन्स मध्ये कसं जाऊ शकतो किंवा त्याला उद्योजक कसा बनवू शकतो, हे आपण, शेतीचा असू द्या किंवा अगदी चहाचं दुकान काय टाकत, तर तेही आपण मदत करणार आहोत. पण आता प्रामुख्याने या व्याख्यानातून हाच मेसेज द्यायचा आहे की आपण गावाचा अंतर्बाह्य बदल करणार आहोत. अंतर्बाह्य म्हणजे वैचारिक, आर्थिक, शारीरिक, मानसिकरित्या आपण सक्षम करणार आहोत आपल्या गावाला. बरोबर ना प्रणाली आणि हर्ष? काय म्हणायचं किंवा आर्यन? हॅलो. हो भाऊ. हा, हो आणि सर. सुधीर सर त्यासाठी तुम्हाला ट्रेकिंगला घेऊन जातात, कायम हेच सांगत असतात. ते झपाटलेली व्यक्ती आहे, ते चांगलं काम करण्यासाठी झपाटलेला माणूस आहे. ते एवढं कोणी करत नाही. जसं शशिकांत शिंदे सर होते ना गावी, ते रात्री 10 वाजता घरोघरी फिरायचे ना की मला कोणीतरी IPS ऑफिसर बनवायचंय, बाहेर या. आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला. मग सुधीर आपले रिटायर होऊन आल्यावर त्यांनी यातनं प्रेरणा या सगळ्या गोष्टीची केली आणि बहुउद्देशीय त्यांची संस्था आहे. म्हणजे ते केवळ डिफेन्सवर नाही येत, आमच्या सारख्यांचा संवाद आणतात. परत तुम्हाला सांगतो, ते शेतीचं शिवार बचत गटात योजना, अशा अनेक कामं ते करत असतात बाबा. आणि तुम्हीच आहे की जे बदलू शकतात. आता मी काय परत इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार नाही किंवा शशी काय परत प्राध्यापक होणार आहे का? प्रणाली होणार आहे का आम्ही परत इंजिनियर? आता आम्ही झालो, नाही का? हो. हा, तर तुम्ही व्हायचंय बाबा सगळ्यांनी. आणि मुलींना कमी लेखू नका स्वतःला, अजिबात लेखू नका. माझ्याकडे ना 40, आमच्या ऑफिसमध्ये 40 ते 45 मुले आहेत 120 स्टाफ मध्ये. काही कमी समजायचं नाही स्वतःला, काहीच का नाही समजायचं. व्यवस्थित करू शकतो तुमचं.
ठीक आहे. शशी, तुम्हाला काय शशी ऍड करायचे का सुधीर सरांना तुम्ही? शेजल आहे, शेजलचा काही प्रश्न येत नाही. नाही, सरांच्या अगोदर बोलणं झालेलं माझं. शेजलचे बरोबर. तर एकदा रिझल्ट केव्हा आहे शशी किंवा सुधीरचं? 15 जून पर्यंत का? 15. बर. भाऊ पूनम शिंदे बोलते. हा, अरे वा, जॉईन झाले, बरं झालं, मी रिक्वेस्ट केली होती. तर माझं एक मत होतं, म्हणजे 1ली ते 10वी आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना सगळ्यात मोठा पेन पॉइंट जो असतो तो इंग्लिश कम्युनिकेशन. होय. जेव्हा 10वीतून ते 11वी 12वीला जातात किंवा डिप्लोमाला जायचंय, तर त्यामध्ये सगळं शिक्षण जे आहे ते इंग्लिश मधूनच होत असतं. अगदी बरोबर. हा. तर हे आता जे 10वी मध्ये आहेत लोक, ज्यांना जे बाबा 11वीत जाणार आहेत आता, तर त्यासाठी थोडंसं काही सांगता येईल का, की किंवा काही करता येईल का आपल्याला, जेणेकरून मुलांचं इंग्लिश वगैरे कम्युनिकेशन जे आहे, आणि इंग्लिश कम्युनिकेशन एक असं होतं की जो मुलांमध्ये जो कॉन्फिडन्स असतो, ह्या इंग्लिश कम्युनिकेशनची कॉन्फिडन्स मध्ये खूप महत्वाची भूमिका असते. म्हणजे जर इंग्लिश बोलता येत असेल तर तो मुलगा आपोआप त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो की हा मी बोलू शकतो. तर त्याच्यामध्ये काय एक असं आमचा एक अनुभव आहे, म्हणजे पूनम, की आपल्या गावच्या मुलांच्या बद्दल. म्हणजे मी लोणंदला काही वर्ष राहिला होतो तेव्हा, आणि आपली जी मुलं आहेत ना तांबवे गावची, म्हणजे मी अगदी याने नाही सांगत माझी पोरं आहेत म्हणून नाही, पण आपल्याकडची मुलं खूप कॉन्फिडंट आहेत. नंबर 1. म्हणजे आता दुसरा जो तुमचा मुद्दा अगदी, की इंग्लिश कम्युनिकेशनचं जे काय स्किल आहे, ते स्किल डेव्हलप, सॉफ्ट कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो, तर त्या इंग्लिश कम्युनिकेशनच्या याच्यासाठी शाळेमध्ये त्यांचे थोडेफार ट्रेनिंग होतं आपल्या गावातल्या शाळेमध्ये. पण अगदीच एक्सक्लुझिव्हली इंग्लिश कम्युनिकेशनसाठी जे काय आहे ते 10वीच्या पातळीवर फक्त शाळा सोडून, आणि सरांनी मध्यंतरी आपले जे हे आहेत, म्हणजे सुधीर सर आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये काही प्रयत्न केला होता. आता यावर्षी काय झालेलं आहे की केवळ कोविडमुळे सगळेच लिमिटेशन्स आलेले आहेत. नाहीतर सरांनी, मला आठवते आपल्या सुधीर सरांनी अकॅडमीमध्ये एक्सटर्नल फॅकल्टीज आणलेल्या होत्या या अशा काही स्पेशल गोष्टींसाठी. तर हा मुद्दा आयडेंटिफाय झालेला आहे. आणि निश्चित आता मी अगदी म्हणजे श्रुतीचं व्हिडिओ पाहिला पूनम, ती आपल्याच इथून 10वी झाली, गेल्या वर्षी पास. अप्रतिम इंग्लिश बोलते ती, म्हणजे 4-6 महिन्यातच. तर पिकअप करतात मुलं नंतर सगळे चांगले. तुम्ही जे म्हणताय ते इंग्लिश कम्युनिकेशन स्किल शेवटच्या वर्षाला लागतं आपल्याला, इंटरव्ह्यूला आणि याला त्याला, किंवा ओरल आणि याला त्याला. तर तोपर्यंत होतील डेव्हलप ते. सध्या म्हणजे काय झालंय पूनम, की आपले सुधीर सर आहेत ना, हे सगळे अरेंज करतात. ऍक्च्युली आयडेंटिफाईड प्रॉब्लेम आहेत, करतात अरेंज. फक्त आता कोविडमुळे सगळाच गोंधळ झाला. बरोबर ना सुधीर? हो बरोबर, आपण केले होते इंग्लिश स्पीकिंग क्लासेस. हो, मला आठवत आहे त्यांनी खूप मेहनत घेतली होती गेल्या वर्षी, 2 वर्षापूर्वी. सगळं बंदच आहे. हो. अजून काय नसेल काय प्रश्न, आणि काय प्रश्न असतील तर सुधीर सरांच्याकडे हे करा. माझा नंबर तर सगळ्या ग्रुपवर आहेच, केव्हाही काय प्रश्न. आणि एस्पेशली गावातले माझे जे सगळे पालक मित्र आहेत, मुलांचे आई वडील, तुम्हाला मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की कृपया आर्थिक दृष्ट्या फारसा नका विचार करू. आता सगळं सपोर्टिंग सिस्टम आहे गव्हर्नमेंटची, पण एज्युकेशन लोन मिळतं, आणि त्या दृष्टीने सकारात्मक राहा. आजचा वेळ निघून जाईल आपली, आणि मुलं जर शिकली तर आपली पुढची पिढी आपोआप बदलत राहते. म्हणजे ती असं म्हणेन की खितपत राहत नाही, नाही तर खितपाव लागतं. म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी झाला किंवा ड्रायव्हरचा मुलगा ड्रायव्हर झाला तर ते आणखी एक पिढी पुन्हा त्याच याच्यामध्ये राहते. मी म्हणत नाही की ते चुकीचं आहे, पण निश्चितच ते येणाऱ्या काळासाठी सपोर्टिव्ह नाहीये. अजून कोण आहे का? म्हणजे शंतनू आहे का? मला वाटतं शंतनू.
शंतनू इकडे. हॅलो भाऊ आता प्रीतम आहे ऑनलाईन वरती. हॅलो. हा तुझे हा, काय बोल. प्रश्न असेल तर प्रश्न तुला काय नाही. प्रश्न ऐकू विचारायचे? मी नंतर सुधीरला चर्चा करते. बरोबर चालेल थोडस हा थोडस भाऊ, तो तर तू जरा बसत दुसऱ्या होता? ह्याच्यावर होता ना, मीटिंग हा. वर होते, त्याच्यामुळे मीच ऐकत होते. असू देत काय हरकत हा. नाही. हरकत नाही, काय अडचण नाही. ओके, आणि ओके. असायला तर हवे असं नाहीये, पण अगदीच आता सुचायला हवेत प्रश्न असंही नाही. हो, केव्हाही विचार. नाही, चालेल बरोबर आहे तुमचं. चालेल. चालेल मग आपण चालेल. गेली हा. एक 1.25 तास आपण चर्चा केली 10वी नंतर काय. तर निश्चितच या चर्चेची फलश्रुती म्हणजे आपल्यातल्या या 10वीच्या बॅचच्या बऱ्याचशा मुलांचा, भाऊने जसं 15 हा आकडा सांगितला, तर तेवढ्या मुलांची ऍडमिशन होतील अशा आपण अपेक्षा ठेवूयात. आता या चर्चेला आपण थोडस सुधीर पर्यंत तुम्ही पोहोचवा. भाऊंचा नंबर आहे, सुधीर सरांशी जरी तुम्ही कम्युनिकेट केलं तरी चालेल. आणि हा जो व्हिडिओ आहे हा युट्यूब वरती लाईव्ह आहे, नंतरही तुम्ही भाऊंशी कम्युनिकेट करू शकता. तर आता शेवटाकडे जाताना आज आपण 10वी नंतर काय या विषयावरती आपल्याच गावातील श्री राजेंद्र लालासाहेब शिंदे, ज्यांना आपण भाऊ म्हणतो, यांच्याशी संवाद साधला. आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चितच या संवादातून मिळतील अशी अपेक्षा आहे. मी भाऊंचं पॅरामाउंट मिलिटरी अकॅडमी व कायक पायलट करिअर फोरम व समस्त ग्रामस्थ आणि 10वीतील मुलं आणि पालक यांच्या वतीनं आभार मानतो. आणि आजचा संवाद आपण इथं थांबवूयात ऑनलाईन तरी. आणि जर काही प्रश्न असतील तर आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहूयात. धन्यवाद. तर थांबूयात आपण आता मग. हो, धन्यवाद.